आता पाऊस हजेरी लावणार आहे थोड्या वेळेला. तर पावसाने हजेरी लावलेली आहे आणि भाईने आम्ही इकडे शेकोटी पेटवलेली आहे. पेरू तोडत आहे मामी. हे गाईज नमस्कार, ओम साईराम. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस आहे 5वा. आम्ही निघालो वापस. असा एक पनोते दिसत असेल ना दिसला नाडू 2 मगामध्ये आंघोळ केलेली आहे. तर गाईज आता आम्ही मध्ये चाय प्यायला थांबलो होतो. चाय पिऊन आम्ही निघालेलो आहोत. आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. ते नाश्त्याचा पॉईंट खूप लांब आहे, अजून 4-5 किलोमीटर जायचं आहे आणि भाईला कंटाळा आलेला आहे. राम दमले आहो. मामा आमच्या पुढे आलेला आहे. चपला हातात आहे, बघू शकता तुम्ही. हा कुठे? अरे मला ह्याच्यामुळे लेट झालेला आहे. आता पाऊस हजेरी लावणार आहे थोड्या वेळातच. बारीक बारीक पडत आहे. या पनवतीमुळे मागे राहिलेलं आहे. तर चला प्रकारे इकडे आम्हाला मिसल पावचा नाश्ता केलेला आहे किरण मामांनी. अजून एक चिन्मय इकडे भेटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे चित्तूर आमची काल जाम नाचलेली आहे आणि इकडे सगळे झोपलेले आहेत. एक ब्लॉगर मित्र जाम उशिरा आलेला आहे. काहीच या नाश्ता करा. आम्ही केला 4 पाव खाला, तर तुम्ही 4 पाव खा. A few moments later. आणि अशा प्रकारे नेहमीप्रमाणे पावसाने हजेरी लावलेली आहे आणि भाईने छाया दिलेली आहे. डेंजर असा पाऊस आलेला आहे. पूर्ण थंडामानी थंडी वाजायला लागली. आता मिसल पाव खाल्लेली निघालेली आहे इकडे. माझ्या जागेवर गेलेली आहे. बाहेर सगळ्यांना थंडी भरलेली आहे इकडे. त्या थंडीमुळे आम्ही इकडे शेकोटी पेटवलेली आहे. आमची शेकोटी इकडे पेटलेली आहे. पावसामुळे इथं आपण थांबलेलो. खूप वाईट परिस्थिती आहे यंदाच्या वर्षी आपल्या इथे. खूप हाल भोगावे लागत आहेत सध्या पदयात्रेनं. बाबांनी लक्ष द्यावे कृपया. हो बाबा इथंच बसले. बाबा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. बाबाला आरामात घेऊन काय वेळ आले आमच्यावर, बघू शकता तुम्ही. हिवाळ्यात पण पाऊस. अशा प्रकारे आमचा शेकून झालेला आहे. तरी पण पाऊस आहे बारीक बारीक. तरी आम्ही निघालो आहोत. आपण काय पर्यायच नाही ना म्हणत. चला तर अशा प्रकारे आम्ही पोचलो आहोत इकडे. चला आता झोपू डायरेक्ट आणि जेवायला उठू बस. आता सगळे जेवायला बसले. यांची बघा जादू. आणि हिचा म्हणणं असं आहे, हे ताट घेऊन जेवायला जाणार आहे चालत चालत. टेम्पो साई बघा इकडे. इकडे बघा मामीने कशी सोय केलेली आहे. आणि इकडे बघा कशी जेवायला बसले. चला या मामीने बेस्ट काम केलेलं आहे, बघू शकता इकडे. तर काय आता आम्ही जेवून निघालेलो आहोत परत जायला. तर पाऊस नाही आला पाहिजे वापस, बस एवढीच साईबाबाला प्रार्थना. तर आम्ही निघालेलो आहोत. 1 वाजलाय पण ऊन काय नाही लागत आहे. फक्त पाऊस नाही पडला पाहिजे, नीट पोचलं पाहिजे स्टेला बस. नाही तर वापस थंडी, वापस आग लावायला लागेल. तर रस्त्यात आम्हाला आई भवानीचं मंदिर लागलेलं आहे. तर आम्ही रस्त्यात चालत होतो तर आम्हाला बघा कोण भेटलेत.
काय फायदा आहे यांचा लवकर निघून? हा काय फायदा यांचा? तुमचा फायदा का लवकर निघून? हा तुमचा फायदा का? काय चाललंय? हा पेरू बघा, पेरू पेरू तोडत आहे मग आम्ही. रात्रीला काय घेतलं तिला सातगाला ते मामीला आवाज दे असून दिलं आपण तुझ्या गोष्टी कच्चे पेरू मामी तुम्ही पेरू चोरता, तुम्हाला काही वाटते का? हा कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? कधी चोरलं दाखवा आता. इकडे बाई एक इकडे बारीक बारीक आहेत पेरू, तोडून पण काही फायदा नाही, कच्चे पेरू आहेत. चल आपण गणपती इकडे चिंबोरी झाली असते काय. तर 2-4-5 तास नॉनस्टॉप चाललेलो आहोत, तर वाट लागली आहे पुढे. आणि आता आम्ही इकडे चाय प्यायला आईची हवा टाईप झाले, आजी पण झाले. काय तुझं टाईप नाही, लगातार 3 घंटे चालवले. एक एकच दर याच्याकडून घे. आमचा नाडू इथे पडलेला आहे. चल हमारे साथ में चल. नहीं चल चिंटी चल तू साथ में चल. आमच्या पुढे येऊन त्या मागे राहिलेले आहेत. त्यांनी सगळ्या पेरू चोरलेले आहेत, त्यांच्या पोटात दुखणार आहे. आमच्या नाडूची मी चिंबोरी झालेली आहे. इथे आता आमचा वापस चहाचा टाइम झालेला आहे. काय बोलाव तुला आवडं बिस्किटचं पुरं. हा तर मित्रांनो, आमची इकडे वस्ती आहे, इकडे थिएटर आहे. नाडू बोलतो चला पिक्चर बघायला. हे जायचा का? कवर पैसे काढायचा? 500 पापकन खावायला. पॉपकॉर्न खावायला. क्या बोला तूने? गावचा पॉपकॉर्न. ठीक आहे, जे पॉपकॉर्न खावा आपण. हां तर आता आम्ही फायनली वस्तीवर पोचलेलो आहोत. लंगडत फिट काम केलेलं आहे आमचा. चलो तर आमची जिकडे वस्ती आहे तिकडे एकूण 5 पालख्या आहेत. आणि आमचा नाश्त्याला मेन्यू आहे चायनीज भेल. इकडे चायनीज भेल बनवत लावले आहे आणि इकडे पुऱ्या. इकडे आमच्या नाडू शेठने आम्हाला चायनीज भेलची सोय करून दिलेली आहे. धन्यवाद नाडू शेठ. हां गाईज ही जी पोरी दिसते ना तुम्हाला, एकूण 5 प्लेट खाल्ल्या त्याने. 5 प्लेट. गाईज इकडे याची 10वी प्लेट ठेवलेली आहे. मग तो माणसाने खावावी पण एवढी पण नाही खावा. चल खोट. आणि इकडे पुऱ्या बनवत लावलेल्या स्पेशल बेत आहे काहीतरी.
आमच्या ते पालखीला पाहुणी मंडळी आल्या ती आपले पालखी चालवणारी आम्ही टेम्पोमध्ये आलो आम्ही त्यांची चांगली सोय करतो. बघा ना जास्त कोणी बोलाल तरी चोळ्यानी घालतो. ही बघा डॉन बघा कसा पुऱ्या लागते बघा इकडे बघा काय तिकडे लेडी डॉनला पुऱ्या बसायला चालवलेला आहे. काय काय बोललो मी पुऱ्या तालाला बसवलेला आहे हिला. आणि एक अश्विनी मॅडम चायनीज वेल खाल्यात 4-5 प्लेट जोश चाललेला आहे. 100% 10 प्लेट खाल्यात 100%. बेबी मामीने एक पण नाही खाली मी दे शपथ. नाही एक पण नाही खाली. मग आता शपथ देत नाही कशा आम्ही सेवा करतो. काय जोश तो माणूस माझ्या जाम चुकल्या केल्या त्याने. गाईस तर आता बहुतेक इकडे गाण्यांचा कार्यक्रम आहे. बघू आता हे बाळू आता झोपलेला आहे. आणि पनवती आमच्या सोबत नव्हता ना एवढा बरा वाटला ना. तर मयूर भाईने मला ट्रॉफी दिलेली आहे. थँक्यू मयूर भाई. तर आता आरतीची वेळ झालेली आहे. चला आपण आरती करून घेऊया. बघा 12 महिने थंडी लागलेच असते इथं.
गणपती बघा कसा जेवत आहे. आणि आजचा मेनू बघा. किती वाटा खीर खाल्ली तुम्ही एक वाटी दारून अटकली मी. एक वाटी दारूनच होईल. तर गाईज आता आम्ही झोपत आहोत आणि आजचा व्लॉग इथे सेंड होत आहे. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.